वेलकम स्टुडंट. युनिट अँड डायमेन्शन्स या चॅप्टरवरचे 10 महत्त्वाचे MCQs आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या चॅप्टरवरती एक्झाममध्ये दरवर्षी 1 किंवा 2 MCQs असतात आणि डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करून तुम्ही अदर चॅप्टरमधले काही न्यूमेरिकल्स पण सॉल्व करू शकता. सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग आपण सुरू करूयात. पहिला क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिप्रेझेंटेड इन करेक्ट युनिट. करेक्ट युनिटमध्ये रिप्रेझेंट न केलेला ऑप्शन्स या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. याचा आन्सर सांगतोय, द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज सी. या ठिकाणी जर आपण पाहिलं, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन इज इक्वल टू न्यूटन पर मीटर स्क्वेअर, हे ऑप्शन बरोबर आहे. याचं युनिट बरोबर आहे. सरफेस टेन्शन इज नथिंग बट द फोर्स पर युनिट लेंथ, सो युनिट इज न्यूटन पर मीटर, हा पण ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट इज प्रेशर इज इक्वल टू न्यूटन पर मीटर स्क्वेअर, दॅट इज फोर्स पर युनिट एरिया, याचं पण युनिट या ठिकाणी बरोबर आहे. सो द करेक्ट आन्सर इज सी. एनर्जीचं करेक्ट युनिट आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करू. एनर्जी इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, आणि फोर्सचा फॉर्म्युला आहे फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. तर फॉर्म्युला होईल एनर्जी इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन इंटू एक्स. मग या प्रत्येक टर्मचा जर आपण युनिट पुट केलं तर आपल्याला फायनल युनिट मिळून जाईल एनर्जीचं. एनर्जी इज इक्वल टू kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. राईट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ सुटेबल युनिट फॉर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं युनिट विचारलेलं आहे. याचं करेक्ट आन्सर आहे सी. यासाठी न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला माहीत असणं आवश्यक आहे. दॅट इज एफ इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन डी स्क्वेअर, वेअर जी इज द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. सो जी इज इक्वल टू फॉर्म्युला होईल एफ डी स्क्वेअर अपॉन m1 m2. मग या ठिकाणी प्रत्येक टर्मचं जर आपण युनिट प्लेस केलं, देन फायनली वी गेट द युनिट ऑफ जी ॲज न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, SI युनिट ऑफ प्रेशर इज. प्रेशरचं SI युनिट या ठिकाणी विचारलेलं आहे. ऑप्शन तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत, आणि या ठिकाणी जर पाहिलं तर डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर, दॅट इज बी ऑप्शन, अँड सेंटीमीटर ऑफ SG सी, हे दोन्ही ऑप्शन या ठिकाणी रिड्यूस होऊ शकतात बिकॉज दीज आर नॉट SI युनिट. तर मग दोन ऑप्शन राहिले ए आणि डी. तर याचा करेक्ट आन्सर आहे पास्कल, दॅट इज ए इज द राईट ऑप्शन. 1 atmosphere इज इक्वल टू नियर अबाउट 100 किलो पास्कल, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. तर SI युनिट ऑफ प्रेशर इज पास्कल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द युनिट ऑफ स्टीफन्स कॉन्स्टंट सिग्मा. सिग्माचं या ठिकाणी युनिट विचारलेलं आहे, आणि द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज सी. सी इज द राईट ऑप्शन. यासाठी आपल्याला स्टीफन्स लॉ माहीत असणं आवश्यक आहे. स्टीफन्स लॉ स्टेट दॅट द हीट एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया ऑफ अ perfectly black body is proportional to 4th power of absolute temperature. म्हणजेच EB is directly proportional to T raised to 4, where T is the absolute temperature. And when we replace that proportionality by some constant, that constant is nothing but the sigma. That constant is nothing but sigma, which is Stephen's constant. So या ठिकाणी EB हे आहे एनर्जी रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. एनर्जी अपॉन टाइम म्हणजेच पॉवर, आणि पॉवरचं युनिट आहे वॅट. सो त्याला आपण वॅट पर एरिया असं पण लिहू शकतो. राईट. सो दिस विल बिकम वॅट पर एरिया इज इक्वल टू सिग्मा टी रेस टू 4. आणि मग सिग्माचं युनिट फायनली फाइंड आउट केलं तर सिग्मा इज इक्वल टू आपल्याला मिळून जाईल वॅट पर मीटर स्क्वेअर पर केल्विन रेस टू 4. राईट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जूल सेकंड इज द युनिट ऑफ. जूल सेकंडचं युनिट हे कोणत्या फिजिकल क्वांटिटी सारखं आहे असं विचारलेलं आहे.
ऑप्शन आहेत वर्क, मोमेंटम, प्रेशर, अँग्युलर मोमेंटम. अँड द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज डी, अँग्युलर मोमेंटम. या ठिकाणी जर आपण पाहिलं जूल सेकंड, या ठिकाणी जूल हा जो जूल इज द युनिट ऑफ एनर्जी and we know that energy is equal to force into displacement, right? Force into displacement. परत फोर्सचा फॉर्म्युला आहे मास इंटू ॲक्सलरेशन. मग हा फॉर्म्युला त्या ठिकाणी तयार होईल. मग या प्रत्येक क्वांटिटीचं जर आपण युनिट प्लेस केलं तर आपल्याला फायनली मिळून जाईल के जी मीटर पर सेकंड इंटू मीटर. मग मीटर पर सेकंड इज नथिंग बट द वेलोसिटी, त्याला आपण वीने रिप्लेस करू शकतो. के जी इज नथिंग बट द मास अँड यम इज मीटर विच इज आर. So finally we get mvr and mvr is nothing but the angular momentum. ठीक आहे, तर करेक्ट आन्सर या क्वेश्चनचा आहे अँग्युलर मोमेंटम. नेक्स्ट क्वेश्चन आहे इलेक्ट्रॉन होल्ड इज अ युनिट ऑफ. इलेक्ट्रॉन होल्डचं युनिट या दिलेल्या 4 फिजिकल क्वांटिटीपैकी कोणाचं आहे? अँड द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज डी, एनर्जीचं युनिट आहे. ठीक आहे, यासाठी 1 इलेक्ट्रॉन होल्ड इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल. ठीक आहे ना, ही टर्म लक्षात असू द्या. सो 1 इलेक्ट्रॉन होल्ड इज इक्वल टू दिस मच ऑफ जूल अँड जूल इज नथिंग बट इट इज द युनिट ऑफ एनर्जी, राईट? सो वी कॅन से दॅट इलेक्ट्रॉन होल्ड इज द युनिट ऑफ एनर्जी. नेक्स्ट क्वेश्चन आहे द डायमेन्शन्स ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कॅपिटल जी याचं या ठिकाणी आता डायमेन्शन्स विचारलेले आहेत आणि याचं करेक्ट आन्सर आहे बी. बी इज द राईट ऑप्शन. यासाठी परत आपल्याला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला माहीत असणं आवश्यक आहे. वेअर नाव जी इज इक्वल टू एफ डी स्क्वेअर अपॉन m1 m2. मग आता या ठिकाणी प्रत्येक टर्मचं आपल्याला डायमेन्शन्स पुट करायचे आहेत. फोर्सचं डायमेन्शन आहे m1 l1 t-2 आणि डी स्क्वेअरचं डायमेन्शन L2, m1 m2चं डायमेन्शन होईल m2 अँड फायनली वी गेट द डायमेन्शन विच इज m-1 L3 t-2. सो द करेक्ट आन्सर इज बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटमचं डायमेन्शन्स या ठिकाणी विचारलेले आहेत अँड द करेक्ट आन्सर इज बी. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू mvr, राईट? सो बाय पुटिंग द डायमेन्शन ऑफ ईच टर्म वी गेट फायनली m1 l2 t-1. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्लँक्स कॉन्स्टंट हॅज द डायमेन्शन ऑफ. प्लँक्स कॉन्स्टंटचं डायमेन्शन्स विचारलेले आहेत. ते डायमेन्शन्स खालील दिलेल्या फिजिकल क्वांटिटी पैकी कोणतं डायमेन्शन आहे प्लँक्स कॉन्स्टंटचं? तर याचा करेक्ट आन्सर आहे अँग्युलर मोमेंटम, दॅट इज डी इज द राईट ऑप्शन. यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला माहीत असणं आवश्यक आहे. ई इज इक्वल टू एच न्यू, वेअर एच इज द प्लँक्स कॉन्स्टंट. आता ई आणि न्यूचं आपण त्या ठिकाणी डायमेन्शन पुट करू. ई इज द एनर्जी, सो एनर्जीचं डायमेन्शन आहे m1 l2 t-2. न्यू इज द फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट द 1 अपॉन टाइम पिरियड. So its dimension is t-1. By using this आपल्याला h चं डायमेन्शन फाइंड आउट करता येईल. सो h इज इक्वल टू m1 l2 t-1. ठीक आहे, आता हे डायमेन्शन्स दिलेल्या फिजिकल क्वांटिटीपैकी कोणत्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन्स आहेत सेम आहेत ते आपल्याला चेक करायचे आहेत. तर अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू वी नो दॅट mvr आणि याचं जर डायमेन्शन्स फाइंड आउट केलं तर ते डायमेन्शन येतं m1 l2 t-1. कम्पेअर केल्या दोन्ही डायमेन्शन्स तर आपल्याला असं सांगता येईल की अँग्युलर मोमेंटमचं जे डायमेन्शन्स आहेत तेच डायमेन्शन्स प्लँक्स कॉन्स्टंटचे पण आहेत. सो दॅट्स वाय द करेक्ट आन्सर इज डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे द इक्वेशन ऑफ स्टेट ऑफ सम गॅस कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज. गॅसचं इक्वेशन ऑफ स्टेट या ठिकाणी दिलेलं आहे. वेअर पी इज द प्रेशर, V is the volume and T is the absolute temperature and A, B, capital R are the constant. ठीक आहे, तर या ठिकाणी डायमेन्शन ऑफ A ह्या कॉन्स्टंटचे डायमेन्शन्स या ठिकाणी विचारलेले आहेत. अँड द करेक्ट आन्सर
ऑफ दिस क्वेश्चन इज ए. ए इज द राईट ऑप्शन. यासाठी आपल्याला ही पूर्ण टर्म महत्त्वाची आहे. पी प्लस ए अपॉन व्ही स्क्वेअर. या ठिकाणी जर पाहिलं तर पी म्हणजे प्रेशरचं जे डायमेन्शन्स असतील तेच डायमेन्शन ए अपॉन व्ही स्क्वेअर या टर्मचे पण डायमेन्शन्स असतील. सो फ्रॉम युजिंग दिस वी कॅन राईट ए इज इक्वल टू पी व्ही स्क्वेअर असं आपण लिहू शकतो. वेअर पी इज द प्रेशर. सो प्रेशर इज नथिंग बट फोर्स पर युनिट एरिया. सो द ए इज इक्वल टू होईल मग फोर्स अपॉन एरिया इंटू व्ही स्क्वेअर. एरिया इज इक्वल टू मीटर स्क्वेअर. एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर आहे. व्हॉल्यूम इज मेजर्ड इन मीटर क्यूब. सो मीटर रेज टू 6 होऊन जाईल. सो फायनली वी गेट ए इज इक्वल टू एफ एम रेज टू 4. मग परत या प्रत्येक क्वांटिटीचं डायमेन्शन आपण पुट केलं तर फायनली आपल्याला असं मिळून जाईल ए इज इक्वल टू M1 L5 T मायनस 2. सो द करेक्ट ऑप्शन इज ए. तर अशा पद्धतीने आज आपण युनिट आणि डायमेन्शन्स या चॅप्टरवरचे काही 10 महत्त्वाचे क्वेश्चन्स MCQs या ठिकाणी डिस्कस केले. अजून काही 10 महत्त्वाचे MCQs या चॅप्टरवरती मी सेकंड पार्टमध्ये डिस्कस केलेले आहेत. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.